नमस्कार मंडळी. चला तर मग उद्या मला धोंडे जेवायला जायचंय मावशीकडे. मग शिदुरी तर नेली पाहिजे, म्हणून ना मी रव्याचे लाडू करत आहे. म्हणलं काय न्यावं. यश म्हणला की रव्याचे लाडू करायचे, म्हणून मग आम्ही आता रात्रीचे 11 वाजलेत, पण उद्या सकाळी लवकर जायचंय म्हणून मी लाडू करायला घेतलेले आहेत. तुम्हाला येत नसले तर बघा आणि शिकून करून घ्या. तुम्ही पण तुमच्या आईकडे मावशीकडे जाताना अशा प्रकारे रव्याचे लाडू करून घेऊन जा शिदुरी म्हणून. आपल्यात रिकामं जायचं नसतं कोणाच्याही घरला. आई बहिणी भाऊ मैत्रीण असेल कुणी असेल, रिकामं जाऊ नये. म्हणून हे पहा, मी माझ्या माऊकडे शिदुरी घेऊन जाणार आहे. रव्याचे लाडू तुपातले, साजूक तुपातले लाडू करत आहे. अशा प्रकारे माझे लाडू झालेले आहेत आणि रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. मी लाडू बांधून ठेवते, म्हणजे ते सकाळपर्यंत थंड होतील आणि मस्तपैकी घेऊन जायला होत. आता आम्ही आलेलो आहे आमच्या मावशीकडे निटूरला. माझी छोटी मावशी असती निटूरमध्ये, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथे. मावशी ना माझी भूकंप झाल्यापासून शेतामध्ये छोटंसं घर करून राहते. गावात अगोदर मोठं घर होतं, पण भूकंपामुळं सगळेजण जिकडे तिकडे गेले. मग हिचं रोडला शेत असल्यामुळं मावशी शेतामध्येच राहते. ही माझ्या मावशीची मोठी सून बरं का. आणि ही आमच्या ज्योतिबाई जाधव आणि ह्या त्यांच्या गुनू म्हणजेच उत्कर्षा, ह्या तिघी मिळून स्वयंपाक करणार आहे असं म्हणल्या. त्याच्यामुळं आपण काही स्वयंपाकाकडे गेलं नाही, कारण नेहमी स्वयंपाक करून मला आलेला आहे कंटाळा मंडळ. आणि ज्योत्याबाईनं कबूल केलं की आजचे धोंडे ताई बिलकुल तू काहीच करायचं नाही, तू नेहमी सगळ्यांना करून खाऊ घालतीस, आजचे धोंडे मी करून देते म्हणून. मग चालू केल्या दीक्षा राणीनं आणि ज्योत्या राणीनं स्वयंपाक करायला. आता कसा आहे काय नाही तुम्हाला जेवल्यावर कळल बघा. एक टमाटे चिरायला, एक धोंडे करायला, एक धोंडे लाटायला, एक काय की करायला, एक काय की करायला, अशा प्रकारे कायनू बायनू करून धोंड्याला तर सुरुवात केलेली आहे. आता जेवायला कधी देणार आहेत माहीत नाही. आता 12 वाजलेत तर ह्या धोंडे तळायलेत. आता चला मंडळी, आलाव तर पर्याय नाही बघा. अशा प्रकारे ह्यांनी धोंडे तळत आहेत आणि आम्ही बसून बघत आहे ह्यांची मजा. मी सांगितले बाई तसले गटुडे धोंडे करू नको, लाट्या करून पातळ लाटून तळ म्हणल्याच्या नंतर अशा प्रकारे आमची ज्योतिताई म्हणजेच आमच्या छोट्या राणी धोंडे तळत आहेत मस्तपैकी. छोटंसं घर आहे पण मनाने फार मोठे आहेत. काय करावं, एकाचं घर मोठं राहतंय पण माणसाचे मन खोटे राहतात. पण इथं तसं नाही मंडळी, इथलं घर छोटं आहे पण माझ्या माऊचं मन फार मोठं आहे बरं का. कधीच आणि कुठल्याच सणाला तिनं सोडत नाही. जसं ज्योती तशीच मी बरं का. त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक सणाला आणि प्रत्येक कार्यक्रमाला मी माझ्या माऊकडे येत असते. आणि आता दुसऱ्या घासून ठेवल्यात आहे ना रे, लावत्या कुठल्या नाऱ्याचा तारा करते. ना माझं पाणी तिकडे बघ त्याने काय आवाज दाखवते आता ते रास करू लागले. खोटं राहते माझं, मलाच म्हणतात खोटं खोटं लागेल. बरं थांब, नाही विचारलं परीला काय ते परीला तिच्या मायला विचारलं. पाय दाब जरा वरी उभारी अंडू पाण्याची नाही उतरावा पाय तुडून माझे हे करला आले. उठून थोडी भाऊजी व्हिडिओ करते, पाय तुडून व्हिडिओ कर परीचा ढँटड्यान डान्स कर. परत आम्ही खाली पकडते. हा कर डान्स, गाणं लावा लागते. वरी हे गाणं एखादी तर चांगलं निघायचं होतं रे बाबा खानदानी मध्ये. म्हणलं तुझं ऑपरेशन करतो झोप पलंगावर. म्हणलं काडी मुडीची माझी बारीक सून आहे आणि एक लेकरू आहे म्हणलं. आणि ह्या लेकरावाला तर म्हणावं काही एक एकच बस झालं म्हणून बत्ती लावतच हिंडले मला अंधारात ठेवले. काका टेंबा लावून आणि बत्ती कशी लावली? बत्ती लावली जाईल तिथं. हा तिनं मिली काय पण काय ना
माझी सवत आई की ना मी मेल्यावर ह्यानी मेल्यावर मरते पण कसं मरते आणि तुम्हाला दोघं मोठी आहे ना अशी कशी तुम्ही काय कामाचं डोकं लावून आली का काय जाऊ दे विषय काढणे आपलं काम का आहे त्या विषयावर का करायचं जाऊ दे. नाही काका जाईना झाल्यात म्हणून कळालं मला आई काय की नाही, आपल्याला हो राजूरमध्ये मैत्रीण आहे तिला अटक केलं तर मारल तर मन धरून गावाला काल परवा बी काल परवा बे आज बे होय आई मग ही नको थांब तुला दुसरी चांगली देते हे बघ, ही खाऊ घाल ही हं? त्याला साखर लाव मिक्स कर साखर मिक्स कर साखर लाव लाव जोरात दाबून हं. हा, आता खाऊ घाल धोंड्याच्या महिन्यात लोक धोंडे खाऊ घालतात आम्ही आतभातच्या एकमेकीला चिंचा खाऊ घालतो गोड आहे का परी किती गोड आहे गोड आहे चिंच या धोंडे तर कुणी बी खातय चिंचन मीठ खायला या म्हणलं माय म्हण परी मीठ म्हण ग परी इकडंच बसला ये आणि कुठे गे फोन ठेवून कुठे गेलेस काय तर 100 फोन केलं पोरग 10 10:30 जाते निरंग्याला त्या तिच्या बरोबर जाऊ माय म्हणून म्हणाल तर का आलं तर गावातून 10 10:30 वाढ जेवाय म्हणलं करपटीने जेवाय मीठ आणलंय यश चपाती त्याच्या का थोडी अर्धी तुला चपात्याचे का नाही का धोंड्याच आता येऊ नको स्टार्ट करते मला मी घेते लगेच स्टार्ट करायला मला मी लगेच जेवणार मी ते तुम्ही सासूला देते आपला आपण जेवू हां ते तुम्ही जेवते कसं बाई वाढ दे तिकडे थांब वाढ दे धोंडा दिला का मावशीला दिला तिला भात वाढ तेव्हाच तर मला मगाच मला तेवढं कशी नसते की मावशी तुला मी बी त्यांना मग काय तर लेकरं काय आपल्या गोळी खाल्लेल्या आहे आपण बसायचं तर म्हणून घे वाढून तुम्ही घेते मला पात्र नाही आधी बस किती गेलेस तुम्ही बंद करून गॅस जेव करणार की मग करू भाऊजाईनं धोंडे जेवायला बोललेली आहे ह्या का ताटात धोंडे वाढलेले आता कसं करावं ह्या भाऊजाई आमच्या अजून एक काय मग अशा प्रकारे आमची मजा चालू झालेली आहे आणि जेवणे झाले गप्पा मस्ती गोंधळ सगळं एन्जॉय झाला आणि आता निघालं मंडळी आईची ओटी भरायचं आता ह्या म्हणे धोंड्याला मावशीनं किंवा आईनं लेकीला जावायाला आहेर करायचा आणि लेकीनं मात्र आईची ओटी भरायची काय आईची ओटी भरणार मंडळी ज्या आईनं आपलं आयुष्य भरली जन्म देऊन त्या आईची ओटी काय भरणार सांगा तरी पण जे काही रीत परंपरा निघालेली आहे त्याप्रमाणे मी साडी काय काय आहे ते मला सांगितली होती ज्योत्यानं हे आणते आणताई म्हणून सिंदूर टिकली बांगड्या गजरा नारळ ओठीचं सामान साडी हे सगळं मी घेऊन आले होते अशा प्रकारे ताटामध्ये सगळं मांडणी केलेली आहे आता मी माझ्या छोट्या माऊची ओटी भरणार आहे कारण आपण ज्या समाजात राहतो तिथं काही सण वार रीत परंपरा पद्धत जे काही निघेल ते आपल्याला एक्सेप्ट करावं लागतं आणि हे करण्यात सुद्धा फार आनंद आहे बरं का हे पहा तुम्ही बघू शकता सगळं ओटीचं सामान मी घेऊन आलेली आहे ह्या आमच्या छोट्या माऊ आहेत सौ मिसेस शांताबाई चव्हाण तर आता आम्ही ह्यांची
ओठी भरत आहेत. तुम्ही बघू शकता, अगोदर पाय धुतले, पायाला हळदी कुंकू लावून घेतलं अशा प्रकारे. कारण आपण जन्मोनजन्मी जर आईचे पाय धुलो आणि आईची ओटी भरलो तर आपल्यासाठी कमीच आहे. 3 वर्षातनं एकदा भरण्यापेक्षा मला तर असं वाटतं मंडळी की दरच वर्षी आईची ओटी भरावे. का तर तिच्या ज्या ओटीतनं आपण जन्माला आलोय ती ओटी भरायला आपल्याला काहीच हरकत नाही बरं का. खूप छान आणि समाधानाचा, आनंदाचा काहीतरी असं निघतं, जेणेकरून लांब झालेले नाते जवळ येतात. खूप दिवसांनी भेट होती. मला पण येऊन खूप दिवस झालं होतं मावशीकडे. कारण आपल्या आपल्या संसारात घडामोडीमध्ये आपण एवढे गुंतलेला असतो की यायला वेळच नसती. पण असं काही सण असला की आवरेजून वेळ काढून यावंच लागते. आणि आम्ही इथं येऊन मावशीकडे, मी, आई, माझी दुसरी मावशी, सगळेजण, ज्योती, सगळ्याजण येऊन आम्ही हा कार्यक्रम अगदी आनंदाने, उत्साहाने आणि इतक्या प्रेमाने हा सण म्हणजेच धोंडे जेवण इतकं सुंदर आम्ही केलेलं आहे की अप्रतिम, अस्मरणीय असा आमचा आजचा कार्यक्रम झाला आहे बरं का. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण ओटी भरून मी माझ्या मावशीचे आशीर्वाद घेतला. आणि आशीर्वाद घेतल्याच्या नंतर आमच्याकडे असे गळा भेटायची पद्धत आहे. तुमच्याकडे कशी आहे मला माहीत नाही, पण आम्ही निघताना मुली आईची अशी ओटी भरून किंवा आईला हो मी येते आता म्हणून आम्ही गळ्याला पडतो. माझं झाल्याच्या नंतर हे पा, आमच्या ज्योत्याबाईनं मावशीची ओटी भरली. ही आणलेली मी साडी मस्तपैकी, खरंच मंडळी छान दिसते ना साडी. हां, मग आता ज्योती ओटी भरत आहे मावशीची मस्तपैकी, छान असं मायलेकी ओटी भरत आहेत ह्या पण. ज्योतीनं पण साडी वगैरे सगळं आणलं होतं मस्त आणि छान ओटी भरून आम्ही इतकं मस्त मजा केली, इतकी मजा केली की दिवस आत्ताच आल्यासारखं वाटायला. दिवस कुठं आणि कसा गेला कळालं पण नाही आम्हाला. आम्ही एवढी मस्ती, मजा, काकासोबत एवढं हे केलं ना, गप्पा मारलो, मावशीचं काकाचं भांडण हे सगळं ऐकून ना इतका आनंद आणि इतकी मस्त वाटलं की विचारता सोय नाही. मग सगळे कार्यक्रम झाल्याच्या नंतर अशा प्रकारे फोटो, व्हिडिओ आमचे, आता रील स्टार म्हणल्याच्या नंतर स्टार काही नाही, पण मी जे काही रील्स करते हे माझ्या करमणुकीसाठी किंवा काहीतरी आठवणी असाव्या, वेळ त्यात म्हणजे आपला चांगल्या प्रकारे जावा म्हणून करते. असं काही मी रील स्टार व्हावं म्हणून माझी काही इच्छा नाही किंवा अपेक्षाही नाही. जे काही ऑडियन्स माझ्यावरती माझे व्हिडिओ बघून प्रेम करतात त्याच्याबद्दल सगळ्यांचे माझे खूप खूप धन्यवाद. आणि अशा प्रकारे आम्हा दोघी बहिणीला मावशीनं अशा सुंदर साड्या घेतलेल्या होत्या. साड्या, पोरांना कपडे, छानपैकी मस्तपैकी धोंडे जेवणाचा कार्यक्रम आम्ही आता पार पाडलेला आहे. आणि हे पहा, आमच्या मावशीनं छोटंसं टोपलं घ्यायचं तर चांगले 10 किलो धान्य भरायचे टोपले सुद्धा घेतलेत बघा. आम्ही हसलो, ह्याच्यात 1 किलोचे नाही 10 किलोचे धोंडे बसतेत म्हणून. पण मी म्हणलं घरी नेल्याच्या नंतर कुणी खात नाही आणि अन्न वाया जाईल किंवा खराब होईल म्हणून मावशीला मानापुरते 5 धोंडे आणि 2-2 आंबे घालायला सांगितलो. पण येताना आम्ही पिशवी भरून आंबे आणलो बरं का. कारण अशा प्रकारे आमचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला. आणि चला भेटू नंतर 3 वर्षांनी.